नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरवीश आणि मम्मा. मंडळी आज हळद आहे आणि लास्ट वीकपासून तुम्ही व्हिडिओ बघतायत. आपण हळदी कुंकवाच्या बाजाराला गेलो होतो. तुला काय हो चला, तुम्ही लास्ट वीकपासून व्हिडिओ बघताय हळदी कुंकवाचा बाजार. त्याच्यानंतर आम्ही तांदूळ निवडले, परत बऱ्याच काही गोष्टी लग्नाच्या बाबतीत मी तुमच्या शेअर केल्या. तर आज पुन्हा एकदा सांगते की लग्न माझ्या मामी आहेत, त्यांच्या बहिणीच्या मुलीचं लग्न आहे हे, आणि त्याचीच सगळी तयारी चालू आहे. तर आज हळद आहे आणि आता मांडव वगैरे सगळं सेट करून झालेलं आहे त्यांचा. आणि आता जो कार्यक्रम चालू आहे तो बांगड्या भरायचा कार्यक्रम चालू आहे. तर कासार बोलवलेला आहे त्यांनी आणि सगळ्या बायकांना बांगड्या भरतील आता असं. तर चला तुम्हाला दाखवते. तर इकडे बघा, नवरीने चुडा भरलेला आहे, छान दिसतोय, मस्त. हात असे कर सरळ. मेहंदी पण छान रंग आले, अजून कलर येईल मेहंदीला. मस्त वाटतं चुडा. हां बांगड्या भरायचा कार्यक्रम चालू आहे. रात्री होते ना, मी आली होती मेहंदीला, आली मी. मी काय तर साधे चालू होते, म्हणलं पटकन गेले. हा घ्या ना पदर. अहो हे बघा किती छान छान बांगड्या आहेत, हिरव्या कलर. आणि हे काका आहेत जे बांगड्या भरण्यासाठी आले आहेत. ते आजी बसल्या आहेत. रात्री छान मेहंदीचा सेटअप केला होता, ती पण व्हिडिओ शूट केली आहे, तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. आणि आता संध्याकाळी हळदीची तयारी चालू आहे. हे बघा इकडे मसाला वगैरे काढलाय. मांडव तुम्ही बघू शकता. मांडव किती मोठा घातलाय बघा. मंडळी मांडव टाकलेला तुम्हाला दाखवला मी. आणि आता स्पीकर वगैरे पण लावण्याची तयारी चालू आहे इथे, म्हणजे गाणे वगैरे चालू होतील आता थोड्याच वेळात. आणि आज हळदीमध्ये मेनू काय आहे ते तुम्हाला सांगते. आणि हो, प्रेम भाऊचे मित्र नहीम जे आहेत, ज्यांनी निकिताच्या लग्नाच्या वेळेस हळदीचा जो कार्यक्रम होता त्याच्यामध्ये बिर्याणी बनवलेली होती. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही बिर्याणी त्यांनीच बनवलेल्या. आपल्या व्हिडिओमध्ये लास्ट टाईम तुम्ही त्यांना पाहिलेलं पण आहे आणि तुम्ही कमेंट पण केलं होतं त्यांच्यासाठी, खूप छान छान. तर आता इकडे या हळदीमध्ये पण त्यांनी काय बनवायला घेतलं आहे किंवा हळदीचा काय मेन्यू आहे आजचा ते तुम्हाला शेअर करतील. इकडे आहेत नहीम दादा आणि आता ते सुरुवात करतायत बनवण्यासाठी. काय मेनू आहे मग आजचा हळदीचा? मसूर पुलाव राहणार आहे आणि पायनॅपल शिरा. अच्छा, तर बेस्ट ऑफ वन निगतपुरी फ्रॉम नाही. ओके. हे बघा इकडे पुदिना आहे, त्याच्यानंतर मसाले, मिर्च पावडर, धनिया पावडर. हा काय छोले नाही, हळद पावडर. ही हळद आहे. ओके, गरम मसाला आहे हा. हे बघा काळी मिरी, शहाजिरे, अद्रक, कोथिंबीर, कांदा कट करून ठेवलेला आहे. इकडे अद्रक लसूणची पेस्ट, अद्रक लसूणचीच पेस्ट आहे ना. ओके, इकडे ड्रायफ्रूट्स पण आहेत, काजू, मीठ, कस्तुरी मेथी. हे बघा आलू, टोमॅटो, सगळी तयारी झाली. मग दादा बेस्ट का आज हळदीमध्ये? ठीक आहे चालेल, बनवल्यानंतर मला आवाज द्या मग. ठीक आहे. इकडे बघा पातेल्याला माती लावून घेत आहेत त्या मावशी. तर मी बांगड्या भरण्यासाठी बसलेली आहे आणि आता मी चॉईस करते की मला कोणत्या बांगड्या भरायच्या आहेत त्या. तर बघू अजून. तुझं नाव सांग, आडनाव सांग पोरीला. माझं आरती गायकवाड. भर पटकन. ग्रीन कलर ना. चॉईस केलेला आहे ग्रीन कलर.
किती बरं? जास्त नका भरू, कमी भरा. किती बरं? 6च भरले असतं तरी चाललं असतं. इकडे 3 इकडे 3. हे 6 झालं. नाही ह्या हातात 3 ह्या हातात 3 करा ना, असं करा ना. अर्धा डझन भरा फक्त. हा? बरं आहे ना ते. नाही हात नाही दुखले पण मग मी घालत सहा चांगले आहे नाही ना. ना. एक हातात घड्याळ असतं माझ्या. मग असं लग्नापुतर ठेवायचं 1 डझन कर. हा? तेच ना, 6 आहे. 1 डझन भरलं त्यांनी. म्हटलं या हातात 3 या हातात 3, अर्धा डझनच करा. सर्वांना किती भरल्या? सेम. एक डझन हा. तर हे बघा बांगड्या भरलेल्या आहेत मी. अरे वा, खूप छान उखाणा घेतलेला आहे. मंडळी तुम्ही पाहिली होती मागच्या आम्ही जे लग्नामध्ये पण तुम्हाला माझ्या मित्राला इंट्रोड्यूस केलं होतं, त्याला भेटवलं होतं. तर त्या माझ्या मित्राला ऑर्डर भेटली आहे. म्हणजे इथेच त्याला नेहमी म्हणजे जिथं पण काही कार्य असेल ना लग्नाचं तर त्याला ऑर्डर भेटतेच आहे. माझा मित्र तर नाही, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. तर आता तुम्ही पाहू शकता इथे मसूर पुलाव बनवला आहे त्यांनी. बघा असा एकदम छान असा एकदम मसूर पुलाव. हा व्हेज मसूर पुलाव. मागच्या वेळेस तुम्ही पाहिलं होतं ती चिकन तायरी होती. पाहू शकता मंडळी तुम्ही त्या मसूर पुलावरती वरती अशी कोथिंबीर टाकण्यात येत आहे, ती गार्निशिंग वगैरे. तर अजून म्हणजे मसूर पुलाव अजून छान दिसेल, तुम्ही पाहू शकता. तर मंडळी आम्ही आलो आहोत हळदीला आणि तुम्ही दुपारी पाहिलंच की बांगडे भरायचा कार्यक्रम झाला होता आणि मग त्याच्यानंतर संध्याकाळी हळद होती. मग आता मी हळदीला आलेली आहे आणि मी छान असं येल्लो कलरचा मस्त फ्रॉक वेअर केलेला आहे. इकडे विशाल आहेत, आरविश आहे आणि आता हळदीची तयारी चालू झाली. डीजेचं सेटअप पण करतायत. शिवाय अजून म्हणाल तर नवऱ्या मुलीला आंघोळ घालायची तयारी चालू आहे, फोटोशूट चालू आहे पुढे आणि सगळं पब्लिक वगैरे भरपूर आली, गर्दी आहे थोडीफार आणि अशी मजा येते हळदीला. मी मस्त बघून बसली आणि बघते काय काय चालू आहे काय काय नाही. त्यांचे फॅमिली मेंबर्स वगैरे सगळे आहेत पुढे. तर असं आहे ना विशाल. अजून आता हळदीची तयारी चालू आहे. थोड्या वेळात हळद म्हणजे हो आणि डीजेचा सेटअप पण तयार होतोय, तुम्हाला दाखवते. साऊंड सिस्टम चालू झाल्यानंतर तुम्हाला दाखवणार. हो हो ठीक आहे. इकडे आहे डीजेचा सेटअप.
तर मंडळी, कालचा व्हिडिओ मी आत्ता कंटिन्यू करते आहे. ॲक्च्युली रात्री मला व्हिडिओ पूर्ण शूट करायला जमलं नाही. तुम्ही पाहिलं मी लास्ट हळदीमध्ये होते आणि हळदीमध्ये असल्यानंतर मग तिथे जेवण झालं, डान्स झालं, DJ नाईट खूप छान एन्जॉय केली आम्ही हळदीची. तर ते सर्व मला शूट करायला नाही झालं. छोटंच शूट घेतलेलं आहे हळदीचं. पण तुम्ही पाहिलं असेल बांगड्या भरायचा कार्यक्रम झाला, मुलीला हळद लागली आणि या सगळ्या गोष्टी मस्त आनंदात पार पडल्या. आता मी तुम्हाला दिसत असेल डायरेक्ट ट्रेनमध्ये. तर मी चालली आहे मुंबईला घाटकोपरला माझं काम आहे आणि मी एकटीच निघालेली आहे. विशाल आणि आरविश घरी आहे. आता सिंहगड एक्सप्रेस म्हणजे मनमाड धुळे मुंबई ही जी ट्रेन आहे ती मी पकडली आहे. 10:30ला असते इगतपुरीमधनं. तर ती पकडलेली आहे आता आणि माझं घाटकोपरला काम आहे नम्रताकडे. तर ठीक आहे मंडळी, व्हिडिओ हा इकडेच एंड करते. आय होप तुम्हाला हळदीचा बांगडे भरायचा कार्यक्रम आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.